नाशिकमध्ये मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय। गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचल्यानं उभं पीक खराब झालंय आणि रोगांचा प्रादुर्भाव देखील मोठ्या प्रमाणात वाढलाय। कोथिंबीरच्या जुडीला 200 रुपये भाव मिळत असून शेवग्याच्या दरामध्ये मोठी वाढ झाली आहे। तसंच पुढील 15 दिवस त्याचा परिणाम बाजारपेठांवर कायम राहील। नाशिक जिल्ह्यामध्ये गेल्या जून महिन्यामध्ये पाऊस झाला नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात जे शेती पिकं आहे ते वाचवण्याची जी जबाबदारी होती ती खरं शेतकऱ्यांवर होती। आपण जर बघितलं तर एकूणच शेतकऱ्यांनी जो माल आहे शेती पीक जे आहे ते पाण्याअभावी त्या ठिकाणी वाचवलं। मात्र मागच्या आठवड्यामध्ये झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं जे पीक आहे ते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खराब झाल्यानं बाजारभाव जे आहे ते त्या ठिकाणी तेजीत आल्याचं पाहायला मिळतंय। किरकोळ बाजारामध्ये देखील खरं तर कोथिंबीरची जुडी असेल किंवा मेथीची जुडी असेल, फ्लावर, ढोबळी मिरची, टोमॅटो, वांगी अशा जे पिकं आहे त्या पिकांना मोठ्या प्रमाणामध्ये भाव त्या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळते। आपण जर बघितलं तर किरकोळ बाजारामध्ये जर बघितलं तर या सगळ्या पिकांचे जे भाव आहे ते काही ठिकाणी डबलने त्या ठिकाणी वाढलेले आहेत, दुप्पट त्या ठिकाणी भाव झाल्याचं पाहायला मिळते। एकूणच पाऊस पडेपर्यंत जे शेतीचे पीक आहे त्यांचा जो भाव आहे तो वाढणार आहे आणि एकूणच नाशिकमध्ये आपण बघतोय ही नाशिक म्हणजे त्या ठिकाणी शेतकऱ्यांची ही परसबाग म्हणून ओळखली जाते आणि एकूणच मुंबई असेल किंवा गुजरात, सुरतकडे जो जाणारा भाजीपाला आहे त्या रेटमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते। एकूणच नाशिकच्या या सगळ्या भाजीपाल्यांच्या वाढीचा जो परिणाम आहे तो मुंबईसह गुजरात, सुरत, अहमदाबाद या बाजारपेठांवर देखील होणार असल्याचं चित्र हे पाहायला मिळत आहे। कॅमेरामन मंगेश सोनवणेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। असा जर पाऊस थांबला तर थोडी बाजारभाव वाढतच राहील, परंतु आता पाऊस जर चालू झाला तर परत भाजीपाल्याचे बाजारभाव हे कमी येतील। हे किती दिवस साधारणतः हा भाव चालू राहील? किती टक्क्यांची वाढ आहे? नाही, आता सध्या ह्या चालू सप्ताहामध्ये कमीत कमी 10-20 टक्क्यांनी माल शेती आवक वाढलेली आहे।